आज आपण बनवणार आहे छोटंसं बटरफ्लाय. याच्यासाठी आपण कोणतेही 2 कलर घ्यायचे आहेत. क्रोशियाची सुई लागेल आणि कटर लागेल आपल्याला. चला तर आता आपण सुरुवात करूया. आपण आधी मॅजिक सर्कल बनवून घ्यायचा आहे. मॅजिक सर्कल बनवण्यासाठी आपल्याला 2 बोटावरून राऊंड करायचा आहे आणि सुई घालून धागा बाहेर घ्यायचा आहे. इथं फिट्ट आपल्याला पकडून ठेवायचं आहे फक्त हाताने आणि 3 साकळ्या घालायच्या म्हणजे आपला एक खांब तयार होईल. आता पुन्हा दुसरा डबल क्रोशिया म्हणजेच दुसरा खांब, 2तून 1 आणि परत 2तून 1 असे आपले 2 खांब तयार झाले. आता आपल्याला 2 साकळ्या घालायच्या आहेत. अशा आपल्याला 8 गॅप तयार करून घ्यायचे म्हणजे 8 2-2चे सेट डबल क्रोशियाचे आणि मध्ये मध्ये 2 साकळ्या. असा पहिला राऊंड आपल्याला पूर्ण तयार करून घ्यायचा आहे. 2 डबल क्रोशिया, परत 2 साकळ्या, तर परत 2 डबल क्रोशिया, 1 2 असे आपण पूर्ण तयार करून घेऊया. 8 दुने 16 खांब येणार आहेत आणि प्रत्येक 2 खांबाच्या मध्ये 2-2 साखळ्या येणार आहेत. तुम्ही पण माझ्याबरोबर करून घ्या म्हणजे लक्षात येईल. आता आपण चेक करूया. बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता पहिल्या साखळीच्या तिसऱ्या गॅपमध्ये आपण स्लिप नॉट करून घ्यायचा आहे म्हणजे आपला पहिला राऊंड कंप्लीट होईल. आणि आता आपण एक साखळी घालून धागा कट करून घ्यायचा आहे. आणि व्यवस्थित फिट्ट ओढून घ्यायचा आहे. हा आपला पहिला राऊंड झाला. आता प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला एक एक पाकळी तयार करायची आहे. 8 गॅपमध्ये 8 पाकळी. चला तर आता आपण दुसरा कलर घेणार आहे. पहिले एक गाठ बांधून आपण त्याच्यामध्ये सुई लावून फिट्ट करून घ्यायचं आहे आणि कोणत्याही एका गॅपमध्ये एक साखळी आणि आता फिट्ट करून घ्यायचा. धागा मागून ओढून घ्यायचा आहे. दुसरी साखळी, तिसरी साखळी म्हणजे एक डबल क्रोशिया आणि आता आपण पुन्हा दुसरा डबल क्रोशिया तयार करायचा आहे आणि तर तिसरा डबल क्रोशिया आणि आता आपण तिसऱ्या डबल क्रोशियाच्या वरती 2 साखळ्या घालणार आहे आणि तिथेच स्लिप नॉट करून घ्यायची आहे म्हणजे आपला हा पिको तयार होईल. आणि आता पुन्हा 3 डबल क्रोशिया करून घ्यायचे आहेत. 1 दुसरा आणि तिसरा असे आपण 3 खांब तयार केले आहेत बघा. आणि आता आपण पुढच्या 2 जे खांब आहेत त्याच्यामध्ये आपण हे स्लिप नॉट करून घ्यायचं आहे. अशी आपली पहिली पाकळी तयार झाली. आता आपण सेम पॅटर्ननी 8 पाकळ्या तयार करणार आहे. पुढच्या गॅपमध्ये जाऊन परत एक डबल क्रोशिया. सेम आपण आता हा राऊंड पूर्ण करून घेऊया. आता हा आपला दुसरा राऊंड तयार झाला आहे. सेम आपण 8 पाकळ्या बनवल्या आहेत. बघा आता आपण धागा कट केलेला नाही. फक्त आता तिथं आपल्याला फोल्ड करायचा आहे हा राऊंड पूर्ण म्हणजे तयार होतं आहे आपलं बटरफ्लाय. प्रत्येक पाकळीच्या वरती एक एक पाकळी. आपण कागदाची घडी घालतो तसं सेम फक्त घडी घातली आहे. आता धागा फिरवून खालून घ्यायचा आहे आणि सुई वरतीच ठेवायची आहे आणि मधून मधून धागा वरती उचलून साखळी घालत जायचं आहे म्हणजे आपल्याला ते फिट्ट करता येईल. अगदी व्यवस्थित ओढून घ्यायचं आहे. धागावरती साखळी घालायची, पुन्हा सुई खाली घालून धागा ओढून घेऊन साखळी तयार करायची. अशा प्रकारे आपण हे फिट्ट केलं आहे. आता आपण वरती 2 तुरे बनवायचे आहेत फुलपाखराचे जे असतात ते.
6 साखळ्या घालायच्या आहेत आणि पुन्हा प्रत्येक साखळीतून स्लिप नॉट करत खाली यायचं आहे. आता हे आपल्या 6 साखळ्या झाल्या आणि परत स्लिप नॉट करत खाली यायचं आहे. काही नाही, सिंपल आहे. प्रत्येक साखळीमधून फक्त स्लिप नॉट करत खाली यायचं आहे आणि पुन्हा सेम दुसरा तुरा बनवायचा आहे. हे बघा, आता आपले दोन्ही तुरे तयार आहेत. आता पुन्हा खाली 2 साखळ्या घालून धागा फिट्ट ओढून एक नॉट लावून आपण ते कट करून घेणार आहे. तयार आहे आपलं क्यूटचं छोटंसं बटरफ्लाय.